नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महापालिका निवडणुकांकरता रणधुमाई शिगेला पोहोचली आहे। तिथं मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल असं आता कृपाशंकर सिंग म्हणतात। यांचा माज निवडणुकीत उतरल्याशिवाय राहणार नाही असा यावर पलटवार सचिन अहिर यांनी केलाय। अंदर में आपने कहा कि उत्तर भारतीयों का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। आणि आता तुम्ही बघता तर कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढे आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातो आहे, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे। आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकरजी आपल्यासोबत जोडले गेले दूरध्वनीवरून। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय वाटतंय तुम्हाला, कृपाशंकर सिंग यांचं भाकीत खरं ठरणार का? हॅलो, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, बोला। नाही, मला प्रश्नच ऐकायला आलेला नाहीये, तुमचा कॉल ड्रॉप झाला होता। अच्छा, कृपाशंकर सिंग यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनणार। काय वाटतं तुम्हाला, कृपाशंकर सिंग यांचं भाकीत कितपत तथ्य आहे याच्यात? नाही, हे भाकीत तर कधी प्रत्यक्षात येणार नाही, परंतु जे राजसाहेबांवर टीका करत होते की एक प्रकारे मुंबई घशात घालण्याचा डाव आहे, तर आमचा प्रश्न आता भाजपच्या नेतृत्वाला आहे महाराष्ट्राच्या, आणि जे इकडे सांगतात ना की मराठी महापौर होईल, तर ही कृपाशंकर सिंगांची हिंमत झाली कशी? हा 106 हुतात्म्यांनी मिळवलेला महाराष्ट्र आणि मुंबई आहे, आणि मला वाटतं हेच राजसाहेब ठाकरे गेले अनेक वर्ष ओरडून सांगतायत मराठी माणसाला की वेळीच जागा झाला नाही। तुम्हाला ऐकायला येतं मॅडम? अगदी व्यवस्थित। हा, तुम्ही जर वेळीच जागे झाला नाही तर मुंबई आपल्या हातातनं निघून जाईल। आता तरी मुंबईतील मराठी माणसांनी जागा व्हावं, आणि हा प्रश्न माझा पुन्हा भाजपच्या नेत्यांना आहे की त्यांचेच एक नेते म्हणतायत की मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होईल, तर त्यांना यांचं समर्थन आहे का? निश्चित एक निश्चित गोष्ट मात्र की कुठल्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर हा मराठीच असेल, हे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे, आणि त्या बाबतीत कुठलंही दुमत नाही। निश्चित, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। मुंबईचा महापौर हा मराठीच असेल असं अविनाश अभ्यंकर यांनी स्पष्टच केलेलं आहे। उलटपक्षी त्यांनी भाजपला सवाल उपस्थित केला आहे, जे भाजपकडून वारंवार म्हणतात मराठीच महापौर होणार, ते आता कृपाशंकर सिंग यांच्या बाबतीत काय भूमिका घेणार असा प्रतिसवाल अविनाश अभ्यंकर यांच्याकडून उपस्थित केला जातोय। थोडक्यात काय तर मुंबईची जर आपण निवडणूक पाहिली तर ही निवडणूक मराठी माणूस वर्सेस विकास, मुंबईचा विकास अशीच होणार आहे, हे आता जवळपास सिद्धच होताना दिसतंय। सचिन अहिर यांनी आता कृपाशंकर सिंग यांच्यावर देखील पलटवार केलेला आहे। मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं, तर मुंबईतली जनताच त्यांचा माज उतरवेल किंवा उतरवल्याशिवाय राहणार नाही असं यावर सचिन अहिर म्हणतायत। या सगळ्याविषयी बोलूया आपण। प्रतिक्रिया देण्याकरता आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत प्रवीण दरेकरजी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुमच्याकडून भाजपकडून सातत्यानं म्हटलं जात आहे मुंबईचा महापौर मराठीच असेल, पण तुमचेच नेते कृपाशंकर सिंग म्हणतात मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल। मला वाटतं त्या समाजाचे कार्यक्रम असतात तेव्हा त्या समाजातले नेते त्या ठिकाणी त्या समाजासाठी चांगल्या भावनेनं भूमिका घेत असतात।
परंतु स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजींची स्पष्ट दिशा आहे आणि या संदर्भात अथॉरिटी म्हणून मुंबई अध्यक्ष असतील, आशिष शेलार साहेब असतील यांनी भूमिका स्पष्ट केली आणि बरोबर. ते म्हणाले कोण कुठे काय बोलला, ठीक आहे, अथॉरिटी नाही. कृपाशंकर सिंग हे काही अधिकृत पक्षानं त्यांना भूमिका मांडायला सांगितली किंवा काही ठरवलंय असं अजिबात नाहीये. त्याच्यामुळे मला वाटतं निवडणुका झाल्यावर मुंबईचा महापौर हा मराठीच होईल अशा प्रकारचं स्पष्ट माननीय पदाधिकारीने आमच्या जबाबदार नेत्यांनी सांगितलंय. त्याच्यामुळे आता कुठलाही विषय कारण नसताना चघळण्यात काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. अगदी खूप खूप धन्यवाद दरेकरजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. ऑथॉरिटीनं स्पष्टच केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, त्यामुळे कृपाशंकर सिंग यांच्याकडे काही ऑथॉरिटी नाही, त्यामुळे थोडक्यात त्यांच्या मताला काही फारशी किंमत भाजप देत नाही असंच यातून प्रवीण दरेकर हे सांगू पाहत आहेत. कृपाशंकर सिंग यांचे वैयक्तिक मत होतं असं आता दरेकरांच्या बोलण्यातून स्पष्टच होत आहे. कल्याण डोंबिवलीची एक अपडेट येते. भाजप उमेदवारांचा मतदानाआधीच विजय